बातमी नाशिकमधून। नाशिक पोलिसांनी कश्यपी धरणग्रस्तांचं जलसमाधी आंदोलन रोखलंय। नाशिक ग्रामीण पोलिसांकडून हे आंदोलन रोखण्यात आलंय। आंदोलकांची धरपकड करण्यात येते। जमिनीचा मोबदला आणि कुटुंबियांना महापालिकेत नोकरी द्या, धरणग्रस्तांच्या आंदोलनात या मागण्या आहेत। धरणाच्या सर्व बाजूंना पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केलाय। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय अधिक माहिती आहे या आंदोलनासंदर्भात? महापालिकेमध्ये नोकरी मिळावी, त्याचप्रमाणे पाण्याचं आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कश्यपी धरणग्रस्त जे आहेत ते मागणी करतायत। फक्त आश्वासन दिलं जात आहे, मात्र कारवाई होत नाहीये आणि त्यामुळे कधी लॉंग मार्चच्या माध्यमातून आपलं आंदोलन करत असताना आता थेट या धरणग्रस्तांनी धरणामध्ये जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे सगळे आंदोलक जे आहेत त्यांना या ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तात थांबवून ठेवण्यात आलेला आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या संपूर्ण परिसरात आहे। फक्त आश्वासनं मिळतात, प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारे मागण्या मान्य होत नाहीत। अशा पद्धतीची या सगळ्या आंदोलकांची भूमिका आहे। काय नेमकी तुमची अपेक्षा आहे, काय मागणी नेमकी? शासनानं काहीतरी सोय करावा। एवढी जमिनी गेले, एवढे हे गेले, सर्व काही भूमिहीन झाले, अक्षरशः मोलमजुरी करू राहिले। काही एवढं किती गेले, 300 कितीतरी गेले आणि 2-5% फक्त लावले। हा न्याय सर्वांना जर सारखं धरायचं होतं तर मग एकावर न्याय नाही, एकावर असं का केलं शासन? तुमची भूमिका काय आता? आज हे आत्मदहन करू का? आम्हाला काहीतरी चर्चा पण करू नाही दिली। आमचे काही सहकारी लगेच तिने उचलून नेले, जे बोलणारे उचलून नेले। मग आम्ही काय सांगणार? आपण बघतोय की या ठिकाणी हे